पंढरपुरात जेव्हा आपण नाव घेतो ना, एक नाव नेहमी आपण घ्यायला हवं की अहिल्याबाई इंसाळ. अगदी खरं. मग त्यांचं नक्की काय म्हणजे योगदान आहे पंढरपुराला? कारण बऱ्याच जणांना क्वचितच माहिती असतं, म्हणजे लोक फक्त अहिल्यादेवी, मंदिर वगैरे अगदी भेटतात. खरं आहे. अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी या नावानं आपण त्यांना बोलतो. म्हणतो. पुण्यश्लोक स्त्रीला कोणाला आहे? पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिरा असा आपल्याकडे मराठी संस्कृत श्लोक आहे. त्यातले जे सगळे पुण्यश्लोक आहेत ती एकही स्त्री नाही, फक्त अहिल्यादेवी बरं. त्यात पुढच्या काळातले आहेत की ते पुण्यश्लोक आहेत. मग पुण्यश्लोक का? की ज्यांचं कर्म पुण्यप्रद आहे किंवा ज्यांचं नाव घेतल्यानंही आपल्याला पुण्यवान झाल्यासारखं वाटतंय असं त्यांचं चरित्र आहे. मग त्यांनी केलेली कामं इतकी विशाल आहेत ना, एक राजा म्हणून, एक भक्त म्हणून अनंत कामं केलेली आहेत. हिंदुस्थानात रामेश्वरापासून ते काशीपर्यंत त्यांनी पाणपोया उभ्या केल्यात, ज्याला बारव म्हणतो आपण. हे सोपं नाही. रस्त्यानं प्रवास करणाऱ्या प्रवाशाला पाण्याची सोय झाली पाहिजे म्हणून केलंय. अनेक गावात अन्नछत्र दिली आहेत. 12च्या 12 ज्योतिर्लिंगात अहिल्यादेवीने व्यवस्था केलेली आहे. तसं पंढरपूर हेही तीर्थक्षेत्र आहे, महत्वाचं गाव आहे. आणि पंढरपूर म्हणजे मराठी लोकांच्या सगळ्यांच्या माहेर आहे. सगळ्यांचं ते हृदयाचा कप्पा आहे, त्यातल्या त्यात आत झाकून ठेवायचा. त्यामुळं अहिल्यादेवीलाही पंढरपुराबद्दल महत्त्व आहे. आजही तुम्ही जर माहेश्वरला गेलात तर अहिल्यादेवींचं जे खाजगी देवघर आहे त्यामध्ये विठोबाची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल. जशी ते पूजा रोज करत होत्या. रोज महादेवाची पूजा करतायत तसं ते विठोबाही पूजा करतायत. ते खंडोबाचीही पूजा करतायत. घरात परंपरेनं आलेला देव आहे, कुळाचा देव आहे खंडोबा. तर ते दोन्ही देव तिथे दिसतील. महादेव हे सगळ्याला आहे आपल्याकडे, पण हे दोन्ही देव आहेत. मग पंढरपुरातल्या विठोबासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण राजे म्हणतोय तर आपण दानं दिली पाहिजेत, हा त्यांचा भाव आहे. अनेकांनी तसं केलेलं आहे. पंढरपुरात देवाला नित्य तुळशी वाहण्यासाठी जागाच दिली अहिल्यादेवीने. तुळशीची बाग असं त्याचं नाव आहे. तिथून रोज देवाला तुळशी जाव्यात. पंढरपुरात आलेल्या पांथस्थांसाठी अहिल्यादेवीने वाडा बांधला. पण इथं वाडा बांधताना त्यांचं उद्दिष्ट नुसतं पांथस्थांना राहायला आणि जेवायची व्यवस्था, रोज 50 लोक जेवतील एवढी व्यवस्था करून ठेवलेली आहे. 1756 साली या वाड्याचं बांधकाम पूर्णत्वाला गेलं आहे. आजही त्या अहिल्यादेवींचा वाडा अस्तित्वात आहे, लाकडी वाडा आहे. पण त्या वाड्याला एक गंमत आहे. त्या वाड्यात एक मंदिर आहे. अहिल्यादेवींनी हिंदुस्थानभर सर्वत्र महादेवाची मंदिरं बांधलेली आहेत. तुम्ही कुठेही जा, 12 ज्योतिर्लिंग आहेतच, पण बाकी ठिकाणी महादेवाची मंदिर आहेत. पंढरपुरात मात्र रामाचं मंदिर आहे. इथं त्यांना 12 ज्योतिर्लिंगाचा महादेव स्थापन करायचा होता की त्याची पिंडही तयार करायला सुरुवात झाली होती. एकाच महादेवाचं दर्शन घेतलं की 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होईल. आजही त्या होळकरवाड्यात तो महादेव आहे की त्याच्यावर 12 पिंडी कोरलेल्या आहेत. पण एक विलक्षण घटना अशी घडली की वाड्याचं मंदिराचा पाया खांदत असताना पायातून हनुमंताची मूर्ती सापडली. आणि बातमी अहिल्यादेवीपर्यंत गेली की इथं हनुमंत निघाला. पाया खांदताना मारुती सापडला. मग ह्याचं चिन्ह दुसरं आहे, काहीतरी देवाची इच्छा दुसरी आहे. म्हणून अहिल्यादेवीने विचार करून जाणत्या लोकांचा मार्गदर्शन घेऊन इथं ज्या अर्थी मारुती सापडला त्या अर्थी देवाच्या इच्छेनं इथं मारुतीचं देवस्थान असलं पाहिजे. म्हणजे मारुती कोणाला भक्त म्हणून आहे तर तो रामाला आहे, म्हणून अहिल्यादेवीने रामाचं मंदिर उभं केलेलं आहे. ते विलक्षण आहे. मग ते रामाच्या खूप व्यवस्था केल्यात, पांडुरंगाच्या केल्या, तसं त्या रामाच्या व्यवस्था केल्यात. वर्षभर रामाच्या पूजा अर्चेची व्यवस्था केली आहे. आणि सुदैवानं अहिल्यादेवींचं पुजारी पण किंवा क्षेत्र उपाध्ये पण आमच्या घराण्यात आहे. तसंच शिवाजी महाराजांचं क्षेत्र उपाध्ये पण आमच्या घराण्यात आहे, माझ्या घरात आहे. कारण शिवाजी महाराजांचे नातू, शिवाजी महाराजांनी ज्या ज्या देवस्थानाला वर्षासनं दिली ते त्यांनी कंटिन्यू केलेली आहेत पुढं. शिवाजी महाराजांचे नातू राजाराम महाराजांचे पुत्र, ज्याला संभाजी महाराज दुसरे म्हटलं जातं, कोल्हापूर गादीचे मालक किंवा छत्रपती, त्यांनी हे रिन्युएशन करून दिलेलं पत्र आहे की थोरले कैलासवासी स्वामी यांनी पांडुरंगाच्या पूजा अर्चेसाठी वर्षाला 360 रुपये लावून दिलेत. रोज 1 रुपया आहे. जेव्हा 16 रुपयाला 1 तोळा सोनं होतं तेव्हा 360 रुपये दिलेले आहेत छत्रपतींनी. देवाला रोज नित्य स्नान घाला, नंदादीप लावा आणि नैवेद्य दाखवा, हे आमच्या वतीनं करा. मस्त. तसंच अहिल्यादेवीने 260 रुपये दिले. ती 300 देऊ शकल्या असत्या, पण मालकापेक्षा आपण जास्त नाही, हा भाव महत्वाचा आहे. छत्रपती आपले मालक आहेत म्हणून त्यांनी 260 रुपये दिले विठोबासाठी. नामदेव पायरीला बांधकाम करून ठेवलं अहिल्यादेवीने. विठोबाला अनेक वस्तू, आज जो विठोबाचा चांदीचा पलंग शयनातला आहे, शयनघरातला आहे, तो अहिल्यादेवीने दिलेला आहे. विठोबाच्या रोज स्नानासाठी चांदीचं गंगाळ दिलं आहे, जे 2 घागरीचं 3 घागरीचं गंगाळ आहे ते अहिल्यादेवीने दिलेलं आहे. अनेक अलंकार अमोलिक अहिल्यादेवीने दिलेले आहेत. एक पालखी अहिल्यादेवीने दिलेला उल्लेख आहे ज्याची खुरं चांदीची आहेत आणि
कीर्तिमुख आणि व्याघ्रमुख जे पालखीला पुढचं मागचं दांडील असतं तेही चांदीचे आहेत, वरचा गलेब चांदीचा आहे, ते अहिल्यादेवीने दिलेलं आहे. एवढंच नाही तर अहिल्यादेवीने वर्षभर देवाला पूजा अर्चेला जशी व्यवस्था केली तसं शिवरात्री हरिहरा नाही भेद. कारण मगाशी मी मला सांगितलं की पांडुरंग हे विष्णू आणि कशंकर या दोन्हीचं संमिश्र रूप असल्यासारखं मानलं गेलेलं आहे. वारकऱ्यात यात भेद नाही. डोक्यावर शंकराला स्थान राहायला दिलं ना, त्यामुळे विष्णूचंही पूजन आहे आणि शिवरात्रीच्या हिशोबानं शंकराचंही पूजन आहे किंवा शंकराचंही त्याच वेळेस पूजन आहे. म्हणून शिवरात्रीला काशीवरून गंगा आणायची आणि रात्री 12 वाजता महापूजा करून देवाच्या डोक्यावर गंगेचं स्नान घालायचं, ही पद्धत अहिल्यादेवीने केलेली आहे. आजही काशीहून गंगा येते आणि अहिल्यादेवीचे प्रतिनिधी ते पूजा करतात. हे अहिल्यादेवीचं आहे, म्हणजे त्याचं देवाविषयी असणारं जे महत्त्व आहे अनेक अंगाने आहे.